नमस्कार, मी गौरी. फूडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण कॉर्नची एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत. जनरली आपण बाजारातून कॉर्न आणल्यानंतर एकतर त्याला उकडून खातो किंवा भाजून खातो. तर आज मी तुम्हाला चटपटीत असे क्रिस्पी कॉर्न बनवून दाखवणार आहे. ही डिश बऱ्याचशा रेस्टॉरंटमध्ये स्टार्टर म्हणून सर्व केली जाते. तर त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. क्रिस्पी कॉर्न बनवण्यासाठी इथे मी 2 बाउल कॉर्न घेतलेले आहेत, स्वीट कॉर्न घेतलेले आहेत. हे नॉर्मल आपले जे बाजारात मिळतात ते स्वीट कॉर्न आहेत, त्याला मी फक्त सोलून घेतलेलं आहे. तर इथे असं साहित्याचं काही फिक्स असं प्रपोर्शन नाहीये, पण मी जेवढं साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला आता सांगते. इथे 2 बाउल कॉर्न साठी मी 5 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, 5 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे. कॉर्नफ्लोअर आणि मैदा ह्याचं सुद्धा जे प्रपोर्शन आहे हे सेम नाहीये, कारण जेवढं त्याला आपल्याला कोटिंग करायचं आहे ना त्या प्रमाणात आपण इथे कॉर्नफ्लोअर आणि मैदा वापरायचा आहे. आता आपण ह्याला एक तडका देणार आहोत. तर त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 1 टेबलस्पून बारीक चिरलेलं आलं, 1 टेबलस्पून बारीक चिरलेलं लसूण, गार्निशिंग साठी कांद्याची पात, कोथिंबीर घेतलेली आहे, 2 टेबलस्पून शेजवान चटणी घेतली आहे, 3 टेबलस्पून टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि 2 चमचे म्हणजे 2 टीस्पून काश्मीरी रेड चिली पावडरचा वापर केलेला आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे कॉर्न पाण्यातून उकळून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी बाजूलाच एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये आपण हे जे कॉर्न घेतलेले आहेत ते घालूयात. इथे कॉर्न उकळत असतानाच मी 1 चमचा मिठाचा वापर केलेला आहे. त्यामुळे हे मीठ कॉर्न मध्ये आतपर्यंत मुरेल आणि कॉर्नला सुद्धा चांगली चव लागेल. तुम्ही बघू शकता आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि कॉर्न सुद्धा पाण्यामध्ये चांगले उकळत आहेत. तर असंच आपल्याला हे कॉर्न 2 ते 3 मिनिटांसाठी पाण्यामधून चांगले उकळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. हे कॉर्न चांगले पाण्यामध्ये उकळलेले आहेत, म्हणजे ते चांगले आतून शिजलेले आहेत. आणि जेव्हा आपण कॉर्न पाण्यामध्ये टाकले होते तेव्हा ते आकाराने चपटे होते. आता ते चांगले असे फुगलेले आहेत, याचा अर्थ ते चांगले शिजलेत. आता तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा झारा असेल तर त्याच्या साहाय्याने तुम्ही याला बाहेर काढून घ्यायचं आहे एखाद्या बाउल मध्ये, किंवा नसेल तर एखाद्या चाळणीने गाळून घेऊ शकता आणि एखाद्या बाउल मध्ये आपण याला काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे कॉर्न एक 5 मिनिटांसाठी थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची पूर्णतः वाफ निघाली पाहिजे. त्यासाठी आता आपण हे 5 मिनिटं थंड करून घेऊयात. आता आपले हे कॉर्न थंड झालेले आहेत, त्याच्यामधली जी पाण्याची वाफ आहे ती सुद्धा निघून गेलेली आहे. आता आपल्याला ह्याला कोट करायचं आहे कॉर्नफ्लोअर आणि मैद्याने. तर सर्वात पहिल्यांदा आपण यामध्ये 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालूयात आणि 1 टेबलस्पून मैदा घालायचा आहे. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्याने. व्यवस्थित आता हे कोट झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये 1 चमचा मिठाचा वापर करायचा आहे, कारण आपण इथे कॉर्नफ्लोअर आणि मैदा वापरतोय तर त्याचंही मीठ आपल्याला इथे ऍड झालं पाहिजे. त्यामुळे आपण 1 चमचा मीठ घालूयात. मीठ छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे क्रिस्पी कॉर्न फक्त ह्याला 1 कोट करून हे कुरकुरीत होत नाही, त्यासाठी त्याला 2 किंवा 3 किंवा 4 असं कोटिंग लागतं मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं. तर आता आपण पुन्हा यावर एक पाण्याचा हापका मारायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं पाणी घेतलंय मी आणि मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित. आता पुन्हा आपण याच्यामध्ये 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालायचा आहे, 1 टेबलस्पून मैदा घालायचा आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता तुम्हाला असं वाटेल की ह्याच्यामध्ये एकदम पाणी घातलं आणि भज्याप्रमाणे याचं बॅटर बनवलं आणि याला तळून काढलं, तर तसं हे होणार नाही, कारण ह्याचे एक सेपरेट दाना तयार होणार नाही. जेव्हा आपण भजी करू ना भज्यासारखं आपण जर याला तळलं तर ते एकत्र येतील आणि हे सेपरेट होणार नाही. तर त्यासाठी आपण याला ड्राय कोटिंग करतोय. तर आता पुन्हा आपण याला एक पाण्याचा अजून एक हापका द्यायचा आहे. पाणी व्यवस्थित मिक्स करायचं आणि पुन्हा आपण याच्यामध्ये 1 चमचा आता आपण मैदा आणि कॉर्नफ्लोअर घालायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मला अजून थोडंसं कमी वाटतंय कोटिंग, मी अजून अर्धा चमचा याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैदा वापरते. म्हणजे आपण इथे टोटल 3.5 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि 3.5 टेबलस्पून मैद्याचा वापर केलेला आहे. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजिबात हाताने आपल्याला ह्याला मिक्स करायचं नाहीये, चमच्यानेच ह्याला मिक्स करायचं आहे. कारण मैदा आणि कॉर्नफ्लोअर हे एकदम चिकट असतात, त्यामुळे ते आपल्या हातालाच चिकटून राहतील आणि त्याचं कोटिंग व्यवस्थित होणार नाही, म्हणून आपण इथे चमच्याचा वापर केलेला आहे. आता व्यवस्थित कोट करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता
अगदी कोटिंग म्हणजे हा जे कॉर्न्स आहेत त्याचा पिवळा कलर कमी दिसतोय आपल्याला, पांढरा कलर जास्त दिसतोय, म्हणजे याला कोटिंग व्यवस्थित झालेलं आहे. आता हे कॉर्न तळण्यापूर्वी आपल्याला ह्याचं जे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते चाळणीच्या साह्याने चाळून घ्यायचं आहे, किंवा तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा जर झारा असेल तर त्यामध्ये थोडे थोडे कॉर्न घालायचे आहेत आणि त्याला हलक्या हाताने अगदी हलवून घ्यायचं आणि त्याचं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते आपोआप खाली पडेल आणि त्यामुळे आपलं तेलही खराब होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे कॉर्न चाळून घेऊयात. मी बाजूलाच गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला हे कॉर्न तळून घ्यायचे आहेत. कॉर्न तळण्यासाठी खूप कडकडीत तेलामध्ये आपल्याला तळायचे नाहीयेत, पण तेल गरम असलं पाहिजे. तर पहिल्यांदा एक कॉर्न आपण टाकून बघूया व्यवस्थित. आता आपलं हे तेल गरम झालंय, कारण पटकन असा कॉर्न वर आलेला नाहीये, म्हणजे व्यवस्थित आता हे आपलं तेल गरम आहे. मी इथे 2 बॅच मध्ये हे कॉर्न तळून घेणार आहे. तर पहिल्या बॅचचे जेवढे बसतील तेवढे आपण कॉर्न या तेलामध्ये घालूयात. गॅसची फ्लेम तुम्ही बघू शकता मी लो वरतीच ठेवलेली आहे, कारण आपल्याला हे कॉर्न लो टू मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत, म्हणजेच ते छान असे कुरकुरीत क्रिस्पी होतील. आता आपले हे सगळे कॉर्न घालून झालेत. एक अर्धा ते 1 मिनिटासाठी मी आता गॅसची फ्लेम मोठी करणार आहे, कारण आपण आता एकदम असे ह्याच्यामध्ये कॉर्न तेलामध्ये घातल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि हे जे कॉर्न आहेत त्याचं कोटिंग निघू शकतं, म्हणून आपण अर्धा ते 1 मिनिटासाठी गॅसची फ्लेम मोठ्यावरती ठेवायची आहे. आता पुन्हा आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवूया आणि याला छान तळून घेऊया. हे कॉर्न आहेत ते जरा उडण्याची तेलामध्ये जास्त शक्यता असते, त्यामुळे आपल्या सेफ्टीसाठी अशा पद्धतीचं एक झाकण समोर ठेवायचं तळताना, म्हणजे ते आपल्या अंगावरती उडणार नाहीत. आता एक 9 ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता कॉर्न असे छान हलके सोनेरी रंगावरती झालेले आहेत. अगदी ते मी झाऱ्यामध्ये घेतलेत तर मला एकदम असं हलकं हलकं जाणवते, म्हणजे छान ते तळलेले आहेत. आणि आता आपण ह्याला एका चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि आता अशाच पद्धतीनं आपण पुढची बॅच सुद्धा कॉर्नची तळून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता मी इथे कॉर्न तुम्हाला दाखवते, अगदी त्याच्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल की हे किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेत ते. आता आपल्याला तडका द्यायचा आहे, तर त्यासाठी इथे मी पॅन मध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल पॅनला चांगलं पसरवून घ्यायचं आणि तेल चांगलं गरम झालं की आता आपण यामध्ये घालायचं आहे 1 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण चांगला परतून घ्यायचा. आता आपण घालूयात 1 टेबलस्पून बारीक चिरलेलं आलं आणि आता हे आलं आणि लसूण चांगलं सोनेरी रंगावरती आपण परतून घेऊयात. आता छान सोनेरी रंग आलेला आहे, तर लगेचच आपण घालायचं आहे 2 टेबलस्पून शेजवान चटणी. त्याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आता घालूया 3 टेबलस्पून टोमॅटो केचप आणि 2 चमचे मी इथे काश्मीरी रेड चिली पावडर वापरलेली आहे. जर तिखट तुमच्या पद्धतीने, म्हणजे तुम्ही जेवढं तिखट खात असाल तेवढं तुम्ही मिरची पावडरचा वापर करू शकता. जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची पावडर घातली नाही तरी चालेल. आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. एक जीव हा मसाला सगळा एकत्र व्यवस्थित झाला पाहिजे. छान एकदम एकजीव झाला आता हा मसाला. आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि मगच त्यामध्ये कॉर्न घालणार आहे, कारण असं केल्यामुळे कॉर्न व्यवस्थित छान अशी कुरकुरीत राहतात, ते मऊ पडत नाहीत. आता आपण याला व्यवस्थित एकजीव करून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. शक्यतो हे गरमागरमच सर्व करा, किंवा जेव्हा तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल किंवा पार्टी असेल तर त्याच्या आधी, खाण्याच्या आधी हे आपण याला सॉस मध्ये घालायचं आहे, तरच ते छान क्रिस्पी लागतात. जर तुम्ही याला खूप वेळ, म्हणजे एक अर्धा पाऊण तास असंच ठेवलं तर त्याचा क्रिस्पीपणा कमी होतो. त्यामुळे अगदी खाण्याच्या आधी थोडा वेळ अगदी आपण याला सॉस मध्ये चांगलं टॉस करून घ्यायचं आहे. कॉर्न इथे छान आता बघा, तुम्ही बघू शकता छान व्यवस्थित मिक्स झालेले आहेत, त्याला सगळीकडे मसाला कोट झालाय. आता सगळ्यात शेवटी आता आपण याला गार्निशिंग साठी कांद्याची पात घालूयात, थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि याला छान असं चटपटीत चव येण्यासाठी इथे मी 1 चमचा चाट मसाल्याचा वापर केलेला आहे. तर चाट मसाला घालूयात आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम अजूनही बंदच आहे, मी इथे गॅसची फ्लेम चालू केलेली नाहीये. आता आपण याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चाट मसाल्याच्या ऐवजी हे तुम्हाला वाटेल की लिंबूचा रस तुम्ही वापरू शकता, पण लिंबूचा रस वापरल्यामुळे कॉर्न थोडेसे मऊ पडू शकतात, त्यामुळे मी इथे लिंबूच्या रसाचा वापर केलेला नाहीये. याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपले हे चटपटीत क्रिस्पी कॉर्न तयार झालेले आहेत. आपण याला सर्व करूयात.